वेलकम टू पिंशू किचन। आज आपण दाल ढोकली ही रेसिपी बघणार आहोत। एकदम खमंग, स्वादिष्ट आणि चविष्ट। आपल्याला भाजीला काही नसलं तर विचार येते, त्यावेळेस विचार न करता आपण पटकन डाळ कुकरमध्ये लावायची। ही 1 वाटी डाळ घेतलेली आहे मी। तुरीची डाळ घेतलेली आहे, तुम्ही मुगाची सुद्धा डाळ घेऊ शकता। छान स्वच्छ पाण्याने धुवायची आणि कुकरमध्ये लावून द्यायची आहे आणि छान 3 कुकरला शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। ही डाळीने आपण डाळ ढोकली बनवली असतात, खूप चव येते खायला आणि सर्वच जण आवडीने खातात। डाळ छान शिजलेली आहे। तर 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 चमचा बेसन घेतलेलं आहे। ही इन्ग्रेडियंट एक महत्त्वाचा आहे। धनेपूड टाकली 1 चमचा, हळद टाकली 1 चमचा आणि 1 चमचा लाल तिखट टाकलं आणि ओवा टाकला। छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि मीठ टाकलं चवीनुसार। तिखट आणि मीठ तुम्ही कमी जास्त आवडीनुसार करू शकता। छान थोडं थोडं करून असं पाणी टाकायचं आहे आणि जसं आपण पुरीला घट्टसं मळतो ना तसं मळून घ्यायचं आहे आणि आता तेल लावून छान 5 मिनिट ठेवून देऊया। आणि तुम्ही नाश्त्याला सुद्धा रेसिपी बनवू शकता। कढईत मी तेल टाकले, छान गरम झालेलं आहे। आता मी बारीक चॉप करून लसूण घेतलेला आहे 7 ते 8 पाकळ्या, कढीपत्ता टाकलेला आहे आणि हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या टाकलेल्या आहे 2, धनेपूड टाकले, अर्धा चमचा हळद टाकले, 1 चमचा धनेपूड, आता ही कस्तुरी मेथी टाकलेली आहे आणि लाल तिखट टाकले 1 चमचा आणि टमाटो टाकलेला आहे। छान मिक्स करून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ आणि 1 लाल मिरची टाकलेली आहे वाळलेली सुकी। छान परतून घ्यायचं आणि चमच्याने क्रश करून घेतलं, तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। टमाटा आणि आपला मसाला बघा छान कढईनं तेल सुटलेलं आहे। आता ही डाळ टाकून दिलेली आहे। डाळ मी रईनेही फिरून घेतलेली नाही, तशीच टाकलेली आहे आणि पाणी टाकायचं आहे। ही क्वांटिटी 4 लोकांना पुरते। तर डाळीला उकळी येऊस्तोवर आपण तिकडे छान आता त्याची पोळी लाटून छान, आता मी इथे गूळ टाकलेला आहे थोडासा, त्यामुळे छान आंबट गोड असं आपल्या वरणाला टेस्ट येते आणि कस्तुरी मेथीची छान टेस्ट येते। आता मी बघा असे एक गोळा करून घेतलेला आहे, त्याची लाटी करून घेऊया, छान पोळी लाटून घेऊया। ही रोजच्या पोळीपेक्षा थोडीशी किंचित जाडी लाटायची आहे, जास्त पतली पण नाही आणि जाडी नाही, बघू शकता थिकनेस याची। छान सुरीच्या साहाय्याने आपण त्याच्या आकाराच्या, तुम्ही आयत किंवा चौकोनी आकाराच्या करून घेऊ शकता। तुम्ही रेक्टँगलही बनवून घेऊ शकता, तुम्हाला ज्या आकाराचे आवडते ते। अशा प्रकारे कापून घेतलेले आहे। आता हे वेगळे करून घेऊया सेपरेट। बेसन टाकल्यामुळे आणि ओवा टाकल्यामुळे खूप छान चव येते आपल्या डाळ ढोकलीला। आमच्या विदर्भात याला वरणफळ म्हणतात। डाळीतले फळं बनवलेली। आता ही दुसरी पद्धत दाखवते मी तुम्हाला बनवण्याची। मी इथे एक झाकण घेतलेलं आहे आणि छान झाकणाच्या साहाय्याने कापून घेत आहे गोल गोल। तुम्हाला आवडते त्या आकाराचे बनवून घेऊ शकता तुम्ही। आता हे उरलेलं कात्रण त्याचं पण आपण लाटून बनवून घेऊया। ती छान गोल गोल झालेली आहे आणि चौकोनी बघू शकता तुम्ही। लहान मुलं तर खूप आवर्जून आवडीनं खातात। खूप छान अप्रतिम असा सुगंध येत आहे डाळीचा आपल्या। ही सुरुवातीला तुम्हाला डाळ पातळ वाटत असेल, पण ही बरोबर आहे कन्सिस्टन्सी याची, कारण शिजल्यानंतर ते आळून येते आणि घट्ट होते। आता एक एक करून सोडायचं, एकदा सोडायचं नाही, ते चिपकते एकमेकांना। अशा प्रकारे छान पळी फिरून घ्यायची आहे। आता शिजले की नाही बघायचं आहे। 25 मिनिट झालेले आहे आपल्या शिजायला टाकून। 20 ते 25 मिनिटात छान शिजते। तर बघा मी आता दुसरी काढून बघत आहे शिजली की नाही म्हणून। शिजली की नाही कसं ओळखायचं? आतला भाग हा ड्राय नाही दिसला तर शिजली म्हणायची, आतून ड्राय दिसलं तर शिजलेलं नसते। बघू शकता तुम्ही, गरम आहे, छान शिजलेली आहे। आता ड्राय भाग दिसत नाही। थोडीशी आता चवीनुसार कोथिंबीर सोडूया, खूप छान लागते याच्यावर कोथिंबीर सोडली असता।
आता छान हे शिजून आळून आलेलं आहे, घट्ट झालेलं आहे. आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमंडळीसोबत. आणि मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. तुम्ही अशाच प्रकारचे बनवतात का? बेल आयकनचं बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन येईल. बघा किती छान झालेले आहे. बघा मी खाते सुद्धा, आता टेस्ट करते. वाव, खूप छान झालेले आहे. थँक्यू.